कन्या राजा चिगतू राणीमध्ये आपल्याला पाहायला भेटते की कसं कबीर आणि मृण्मयी जे आहे ते लग्नाच्या गाठीमध्ये बंधत असतात. ते पूर्ण विधी करून लग्न करत असतात आणि तिकडेच कुंजा जे आहे ते खूपच फार दुःखी असते. तिला खूप फार वाईट वाटत असते की हे दोघांचं लग्न होतं आहे, पण तरी ती काहीसुद्धा नाही करत. आणि मग ते पूर्ण आठवण करून घेते की कसं कबीर आणि तिचं लग्न होत होतं. आणि ती एवढे गुंतून जाते यांना पाहून आणि ते विचार करून की तिला भानच नाही राहत की कधी तिचं जे पदर आहे त्यात आग लागते. आणि ती तसेच तिकडे पाहत राहते मृण्मयी आणि कबीरकडे. आणि हे पाहून ती परत जायचं विचारसुद्धा करते आणि पलटते मागे जायला. पण तरी जेव्हा मागे जाते तेव्हा एकदा पुन्हा मृण्मयी आणि कबीरकडे पाहून घेते आणि ते पाहून ती आणखी रडायला सुद्धा लागते. आणि जेव्हा ती परत जात होती तर तेव्हाच जे कबीर आहे तो बघून घेतो कुंजाला आणि तो बघतो की तिचे पदरीला जे आहे ते आग लागली आणि तिला भानसुद्धा नाही आहे. पण तिथेच जेव्हा त्याला भान आला की हे सगळं होत आहे तेव्हा तो वर्माला धरून होता आणि जे मृण्मयी आहे तीसुद्धा वर्माला धरून होती आणि ते दोघं वर्माला टाकणारच होते. तेव्हाच जे कबीर आहे त्याला भान येतो की तिचं पदर जळत आहे. तर तो तिकडे पाहून जे आपल्या वर्माला आहे त्याला खाली टाकून देतो आणि कुंजाचं नाव जोरात ओरडतो. आणि तिकडे ते जे वर्माला आहे ते खाली टाकून धावत धावत जातं कुंजाकडे आणि कसंही करून ते जे आग असते ते विझवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. आणि तेव्हा जी गुंजा आहे ती बघते मागे. तिला माहिती नाही की कोणाला बोलवत आहे. तिला माहिती आहे की गुंजा तिचंच नाव आहे, पण तरी ती मागे पलटते आणि मग तिला भान येतो की तिचा पदर जळत आहे. आणि जसंच कबीर येतो जे पदर आहे ते विझवायला तेव्हा सगळ्यांची नजर जी आहे ते कुंजाकडे जातात आणि सगळे खूपच फार घाबरून जातात की हे काय झालं आहे कुंजावरून. आणि तेव्हाच तिला थोडाफार चक्करसुद्धा येतो आणि ती पडते. तर तेव्हा जे कबीर आहे सगळेजण येतात आणि मग तिला पाणी वगैरे घालतात प्यायला आणि मग ती थोडी स्टेबल होऊन जाते. तर तेव्हा जे माया काकी आहे ती बोलतात की हे सगळं तुम्हाला नाटकं दिसत कसे नाही आहे. हिने ॲक्सिडेंटचा सुद्धा प्लॅन केला होता. मृण्मयी तुझे आता पण डोळे उघडलेले नाही आहे वाटते. तुला पाहून कसं घेत नाही आहे की हे सगळं ही नाटकी करत आहे तुम्ही दोघांचं लग्न नाही व्हायसाठी. आणि तुला आत्तासुद्धा दिसत नाही आहे की तुझं भविष्य जे आहे ते खतरेत आहे. काही भविष्य नाही होणार आहे तुझ्या या कबीरमुळे आणि कबीरसोबत. आणि हे सगळं काही होणार आहे तर ते फक्त कुंजामुळेच होणार आहे. आणि हे बोलल्यानंतर ती आणखी खूप फार वाईट बोलते कुंजाला, पण कुंजा काहीही बोलत नसते. आणि तिथेच जे मृण्मयीचे बाबा असतात ते सुद्धा बोलतात की अगं हे काय बोलत आहे तुला भानसुद्धा आहे का तू काय बोलत आहे. तिने काहीसुद्धा केलेलं नाही आहे. तू आपल्याच मनाचं गोष्टी नको बोलत जाऊ तिला. तुला माहिती आहे ना तिने काहीसुद्धा नाही केलं. तिने नेहमी आपल्या सगळ्यांची मदतच केली आहे आणि तू अशी कशीच बोलू शकते तिला, मला कळत नाही आहे. आणि खूपदा तिचे बाबा मायाला बोलतात पण तरी माया ऐकतच नाही. आणि माया आताही सुद्धा बोलत असते की नाही तुम्ही नाही पाहिलं का, इकडे सगळ्यांनी पाहिलं आहे की कसं जे कुंजा आहे तिने ॲक्सिडेंटचं नाटक केलं. तुम्ही होतात ना सगळे इकडे, तुम्हाला तेव्हा नाही दिसलं. आणि हे सगळं ऐकून जे मृण्मयी आहे ती मग मधात बोलते की आई राहू दे, बस कर ना, स्टॉप इट. हे खूप झालं आहे. आणि नाटकं इकडे कुंजा नाही करत आहे, तू करत आहे. लग्न आम्ही दोघं करत आहो, पण त्यात गुंजाने काहीसुद्धा नाही केलं आहे हे थांबवण्यासाठी. हे सगळं काही नाटकं तू करत आहे. आता राहू दे ना. तू विसरली आहे का तिने काय काय केलं आहे आपल्यासाठी. इकडे जे कोणी तमाशा करत आहे ना ते तू तमाशा करत आहे. कुंजा जे आहे ते तमाशा नाही करत आहे. तर तेव्हा माया बोलते की हो वाव, हे काय ऐकते मी, माझी मुलगी मलाच बोलत आहे. लक्षात ठेवशील, आता येईल एक काळ येईल फ्युचरमध्ये ना, जेव्हा तुला तुझं भविष्य दिसेल नाही ना तेव्हा तू माझ्याकडेच येणार. तर तेव्हा मृण्मयी बोलते अगं काय आई, आज कोणता दिवस आहे, तू काय बोलत आहे, तुझ्या मुलीचं लग्न आहे, तू हे सगळं तर नको करू. आणि हे सगळं ऐकून जे घरांचे माणसं आहेत खूपच जास्त मदत पण येतात, पण तरी माया जी आहे ती ऐकत नाही. आणि मग बस झाल्यानंतर जे कुंजा आहे ती मदत येते आणि मग कुंजा बोलते की मृण्मयी थांबून जा. आणि ती उभी होऊन बोलते मग
की माया काकी, तुम्हाला वाटत आहे ना की मी या दोघांचं लग्न थांबवायला आली आहे, तर थांब मी आता सांगते. आणि मग ती साहेबाकडे पाहते, कबीरकडे, आणि साहेबाचा हात घेते. जे माला पडलेली असते ती उचलते आणि मृण्मयीला घेऊन जे स्टेज आहे, जो मंडप आहे, तिकडे चालली जाते आणि बोलते की तुम्हाला वाटत आहे ना की आता पण हे सगळं मिस केलं आहे, तर मीच या दोघांचं लग्नसुद्धा करून देणार. मग कुंजा दोघांना जेव्हा मंडपमध्ये घेऊन जाते, तर तेव्हा ती गुरुजीला बोलते की गुरुजी, जे कुठून सुटलेला होता ना, जे कुठून पाठ सुटलेला होता ते पूर्ण एकदा परत करून घ्या आणि तिथपासूनच सुरुवात कराल. आणि हे ऐकून जे गुरुजी आहे ते आपलं पूर्ण जे काही लग्नाचं पाठ असतात, जिकडून सुटलेलं असतात तिकडून बोलणं चालू करून देतात. आणि तिथेच जे मृण्मयी होती ते खूपच फार, मृण्मयी आणि मृण्मयीचे बाबा खूपच फार खुशखुशीत असतात. आणि तिकडेच जे माया आहे ते आत्ता पण खुशीत नसते, कारण तिला आत्तासुद्धा वाटत असते की कुंजा जे आहे ते काहीही चांगलं होऊन देणार नाही आहे माझा लेकीचं. आणि तिथेच जे कुंजा आहे ती मनातच बोलत असते की तुम्ही कुठेही जा साहेब, पण मी तुमची परछाई बनून राहणारच आहे. आणि मग थोड्या वेळानंतर जे कबीर आहे, कबीर आणि मृण्मयी दोघंही एकामेकाचं गळ्यामध्ये वरमाला टाकतात आणि लग्नाचे जे पहिली असते सीडी ते पार करतात. आणि तिथेच मग कुंजाला आठवते की तिला त्यांनी एक सिंदूर दिलं होतं आणि बोललं होतं की हे सिंदूरने तुझ्या जे हे आहे पती आहे त्यांची जे उमर असणार ते खूपच फार लंबी असणार. आणि मग कुंजा ते सिंदूरची डब्बी जी आहे ती देते कबीरला आणि बोलते की तिकडलं सिंदूर आहे, मी हेच देऊ शकते तुम्हाला. आणि हे ऐकून जे मृण्मयी आहे ते खूपच फार खुश होऊन जाते. आणि मग जो कबीर आहे तो घेऊन घेतो आणि सगळेच खूपच जास्त टाळ्या वाजवतात कुंजाच्या ह्या स्टेप पाहून, कारण कुंजा खूपच जास्त प्रेरित करत आहे आणि ती खूप जास्त त्यांच्याकडे आहे. पण तिकडेच थोड्या वेळानंतर कुंजा एकटी बसलेली असते आणि ती सतत खाली पाहत असते आणि तिच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू असतात, कारण जे काही झालेलं असतं तिला आतापर्यंत तिला भान आहे की हे सगळं झालेलं आहे, पण तिला दुःखसुद्धा आहे की हे सगळ्या बातमी जे काही आहे ते घडलेले आहेत. कुंजाला एकटं पाहून आजी आणि आई येतात आणि आजी आणि आई दोघंही कुंजाला बोलतात की अगं, तू तर एवढी शायनी मुलगी आहे ना आमची, तू तर सतत इकडे ना तिकडे नजर ठेवतच असते. मग आता मला सांग, तुझ्या डोक्यात काय चाललेलं आहे, हे सगळं कसं झालं आणि तुझं लक्षात कसं नाही कळलं तुला की हे सगळं झालं आहे आणि तुझ्या पदराला आग लागली आहे, बरं सांग मला. तर तेव्हा जे कुंजा आहे ते बोलते की आई, मला लक्षातच नव्हतं, तुम्ही काळजी नका करा, मी चांगली आहे आता, बरोबर आहे. आणि मग जे आई आहे ती बोलत असते की बघ बाई, जे बाईचं पदर असते ना ते खूपच फार नाजूक असते, ती जळलं ना तर स्वतःलाच बुजवायला हवं आहे. आणि ते ऐकून जे कुंजा आहे ती गप्प बसते आणि आजी बोलते की हो, विजवला नाही ना टाईम आल्यावर तर पूर्ण घर जळून जातो. तिथेच उमेर येतो आणि उमेर आईला बोलतो की आई, मला बाहेर जायचं आहे, मला काही काम आहे. तर तेव्हा आई रागवते आणि बोलते की कुठे नाही जायचं आहे, तुला कबीरसोबतच राहायचं आहे. आणि हे बोलून ते लोक तिकडून निघून जातात. आणि आता जे कुंजा आहे ती उभी होऊन उमेरला बोलते की आता कसं करावं, हे लोक तर जाऊ नाही देते. तर उमेर बोलतो की आता पहिले काही खायला घे आणि मग जे ट्रेन भेटणार हे झाल्यानंतर तेव्हा आपण चालले जाऊ. पुढील भागेत आपल्याला पाहायला भेटते की कसं मृण्मयीच्या गळ्यात कबीर जे आहे तो मंगळसूत्र टाकतो आणि एक विधी पूर्ण करून घेतो, ज्याने मृण्मयीला खूपच खुशी होते. आणि तिथेच कुंजा जी आहे ती हे सगळं पाहून खूप दुःखीत असते, पण ती काही नाही बोलत असते, गप्पपणाने सगळे पाहत असते. आणि कबीर जेव्हा सिंदूरची डब्बी घेतो तेव्हा तो एकदा कुंजाकडे पाहतो आणि मग त्यानंतर मृण्मयीचा मांगमध्ये जे सिंदूर आहे तो टाकतो. पण तेव्हाच पोलीसची एंट्री होते आणि पोलीस बोलते की हे सगळं खाली करा. आणि तेव्हा कबीर येतो आणि बोलतो की हे सगळं काय चाललेलं आहे. तर तेव्हा पोलीस बोलतात की इकडे आम्हाला माहिती पडलं आहे की मोठा खुंखार जे अपराधी आहे तो इकडे आलेला आहे आणि त्या बाबतीत आपल्याला इकडे पूर्ण खाली करावं लागणार आहे. आणि ते सगळं झाल्यानंतर जे कबीर आहे तो हे सगळ्याचे दोषी कुंजाला ठेवतो आणि मग कुंजा बोलते की बस साहेबा, बस झालं, आता तुम्ही नोकाच बोला. आणि हे बोलून आजचं हे समाप्त होतं.
प्रेक्षकांनो, पुढचा एपिसोड पाहायला विसराल नका, कारण कुंज कुठेही चाललेली नाही आहे. आणि मोर अपडेटसाठी लाईक आणि सबस्क्राईब.